आणि आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। मराठा आंदोलकांसंदर्भात सगळ्यात मोठी आंदोलनं नेमकी आंदोलनं किती याची आकडेवारीच नसल्याची शक्यता आहे। आंदोलनामध्ये वाहनांची संख्या किती, आंदोलनामध्ये दुचाकी किती या संदर्भात अद्यापही आकडेवारी समोर नाही। या संदर्भातील अचूक माहिती प्रशासनाकडे आणि आंदोलकांकडे नियोजन करणाऱ्यांकडे नसल्याची शक्यता आहे। रात्रभर शेकडो वाहनांचा ताफा जुन्नरच्या दिशेने येणं सुरूच आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। मराठा आंदोलकांसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी ही आहे की आंदोलनामध्ये नेमके आंदोलक किती असणार आहेत याची आकडेवारी समोर आलेली नाहीये। आंदोलनामध्ये वाहनांची संख्या किती हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे आंदोलकांमध्ये दुचाकी सुद्धा किती आहेत हे सुद्धा कळालेलं नाहीये। या संदर्भात अचूक माहिती प्रशासनाकडे अद्याप नाहीये आणि आंदोलनाचं नियोजन करणाऱ्यांकडे सुद्धा नसण्याची शक्यता आहे। कारण रात्रभर शेकडो वाहनांचा ताफा जुन्नरच्या दिशेने येणं सुरूच राहिलेलं आहे। त्यामुळे या ताफ्यामध्ये आणखीन किती वाहनं जोडले गेलेली आहेत, ज्यामध्ये 4 व्हीलर, टेम्पो, 2 व्हीलर किती आहेत याची संख्या अद्यापही आंदोलनाचं नियोजन करणाऱ्यांकडेच उपलब्ध नाहीये। कारण ज्या मार्गावरून हा ताफा पुढे येत होता त्या मार्गावरून त्या गावातले लोक या ताफ्यामध्ये जोडले जात होते। त्यामुळे या आंदोलनामध्ये मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकांमध्ये किती लोक सहभागी झालेले आहेत, त्यांची संख्या किती आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे पुढे मुंबईकडे येत असणाऱ्या या ताफ्यावरती, या आंदोलनावरती कशा पद्धतीने नियोजन करायचं, गर्दीचं कसं नियंत्रण मिळवायचं असा प्रश्न सरकार आणि प्रशासन दोन्हीकडे निर्माण झालेला आहे। कारण मोठ्या प्रमाणावरती गर्दी रस्त्यांवरती पाहायला मिळते। तर मनोज जरांगे यांचा ताफा थोड्याच वेळामध्ये शिवनेरीमध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या उपस्थित आहेत। राहुल, खरं तर शिवनेरीवरती मनोज जरांगे हे काल रात्री पोहोचणं अपेक्षित होतं, बराच वेळ झालेला आहे। किती वाजता शिवनेरीवरती पोहोचतील, त्यानंतर सभेचं कशा प्रकारचं नियोजन आहे? मला वाटतं की मी जर पूर्णपणे स्क्रीनवर दिसलो तर आपल्या प्रेक्षकांना आत्ताची ताजी दृश्य दिसतील। ज्या ताज्या दृश्यामध्ये ह्या वाहनांची रांगा बघा माझ्या मागे। शिवनेरीपासून 14 किलोमीटर अंतरावरती आहे मी आणि 14 किलोमीटर अंतरावरती या वाहनाच्या रांगा शिवनेरीच्या दिशेने निघालेल्या आहेत। आणि आपण जे म्हणतो आहे की आता बघा यापैकी कोणत्याही गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ताफा असू शकतो। हा जो दुसरा मार्ग, कारण आपण एका मोठ्या उंच इमारतीवरती उभा राहून शिवनेरीच्या दिशेने जाणारे मार्ग जो आहे महत्वाचा तो मार्ग दाखवतोय आणि तुम्हाला अंदाज येईल की प्रत्येक ठिकाणी ही वाहनं शेकडोच्या संख्येनं अक्षरशः चाललेली आहे। आणि याची म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनाही खूप उशीर झाला। काल पहाटे म्हणजे आज पहाटे 3-1 वाजेपर्यंत आम्ही त्यांना फॉलो करत होतो आणि असं दिसत होतं की त्यांच्या वाहनांचा जो ताफा आहे तो काही नियोजित वेळेप्रमाणे वेळेवरती पोहोचेल अशी शक्यता कमी आहे। आणि आत्ताची ताजी दृश्य जर तुम्ही बघितली इथली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी वाहनांची संख्या ही कमालीची वाढलेली आहे। कुणीही सांगू नाही शकत की नेमकी किती वाहनं आहेत इथे आणि त्याचबरोबर या वाहनांना इथे पोहोचायला किती वेळ लागेल। आत्ताची सकाळची ताजी दृश्य ही तुम्ही बघत आहात। शिवनेरीच्या दिशेने निघालेले हे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांचा एक साधा अंदाज आपण बांधू शकतो की हे आंदोलक ज्यांची संख्या इतकी जास्त आहे। आता हे या ट्रक्स आहेत माझ्या मागे, तृप्ती ट्रॅक्टर आहेत, छोटी छोटी वाहनं आहेत। अक्षरशः एका मिनिटाला किती काय मोजणार त्याच्यामध्ये, इतक्या मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक शिवनेरीच्या दिशेने निघालेले आहेत। आणि आपल्याला हे नाही सांगता येणार, म्हणजे आयोजकांना सुद्धा आता सांगता येणार, जर पूर्ण स्क्रीनवर दिसलं तुम्हाला तर हा शिवनेरीकडे जाण्याचा मोठा मार्ग आहे। हे शिवनेरीपासून 14 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता एका मिनिटामध्ये हे सगळे इतक्या मोठ्या संख्येने वाहनधारक चाललेले आहेत। त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, ना आयोजकाकडे याची नेमकी आकडेवारी आहे ना सरकारकडे आहे की नेमकी वाहनांची संख्या किती, नेमकी किती आंदोलक शिवनेरीच्या दिशेने चाललेले आहेत। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात तर कालच आपण पहिली बातमी ब्रेक केली की त्यांचा जो शिवनेरीवरचा नियोजित कार्यक्रम आहे तो काही होण्याची शक्यता कमी आहे, कारण ते वेळेवर पोहोचूच शकणार नाहीत। आता माझ्यापासून पण 14 किलोमीटर अंतरावरती शिवनेरी आहे, अजूनही ते तिथे पोहोचलेले नाहीत। पण ते तिथे पोहोचणार, मग महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेणार आणि मग निघणार। आता मी जेवढा वेळ तुझ्याशी बोलतो तेवढ्या वेळामध्ये सुद्धा 100 पेक्षा अधिकची वाहनं शिवनेरीच्या दिशेने गेलेली आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे की या वाहनांची संख्या कोणाकडेच नाहीये, यातल्या आंदोलकांची नेमकी आकडेवारी कोणाकडेच नाहीये। आणि आता बघाल तर जवळपास प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे वाहन हे संख्येनं काही ठिकाणी थांबलेली दिसतील, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवनेरीच्या दिशेनं कूच करताना दिसतील। तृप्ती,
निश्चित राहुल, एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक त्या ठिकाणी पोहोचतात आणि वाहनांची संख्या सुद्धा मोजण्याच्या पलीकडे आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे प्रत्येक मिनिटाला इथून मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावरून जात आहेत आणि आयोजकांकडे सुद्धा याची आकडेवारी नाहीये. तर मग पुढचं नियोजन कशा प्रकारे करणार, असाही एक प्रश्न आहे. मला तेच म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयोजक आणि सरकार यांच्याही दृष्टीनं काही गोष्टी सूचकपणे सांगायला हव्यात. अर्थात सरकार त्याची पूर्ण तयारी करून असेल, आयोजकांनी सुद्धा त्याची पूर्ण काळजी घेतली असेल असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा आता दिसतंय असं की या वाहनांची संख्या खरोखरच आयोजकाकडे पण असण्याची शक्यता कमी आहे. आता हे जर मी तुम्हाला दाखवलं की या ठिकाणी बघा, आता हे वाहन अजून 14 किलोमीटर अंतरावरती ही वाहनं थांबलेली आहेत. तर ह्या थांबलेल्या वाहनाच्या संदर्भामध्ये नेमकी आकडेवारी कशी असेल कुणाकडे. त्यामुळं एक चिंतेचा भाग एवढाच आहे की आकडेवारीच नसेल तर नियोजन तुम्ही काय करणार. आणि आकडेवारी नसण्याचं मुख्य कारण तेच आहे की यापैकी कोणत्या गावातनं किती संख्येनं कशी ही वाहनधारक मंडळी आलेली आहेत आणि त्यांच्याकडचं नियोजन कोण पाहतं आहे कुणीही सांगू शकत नाही. हा शिवनेरीच्या दिशेनं चाललेला रस्ता आहे आणि आताही बघा मोठ्या उत्साहामध्ये आंदोलक हे गाणं लावून त्याच्यावरती आपला सकाळचा प्रातःविधी उरकून हे निघालेले आहेत. म्हणून प्रश्न असा एवढाच आहे की ह्या आंदोलकांच्या आकडेवारी जर कुणाकडे नसेल तर त्या संदर्भात नियोजन करताना कमालीचा ताण येऊ शकतो आस्थापनावरती. खुद्द नियोजन करते म्हणजे जे आंदोलक आहेत, जे या सगळ्याचं नियोजन करतायत, त्यांनाही या गोष्टीबद्दल विचार करण्यासाठीची आकडेवारी लागणार आहे. आता तरी मी एवढंच म्हणेन की अशा पद्धतीची आकडेवारी तुर्तास तरी कुणाकडे नाहीये. 14 किलोमीटर अंतरावरती आता असून सुद्धा ह्या वाहनांच्या रांगा ह्या शिवनेरीच्या दिशेनं जाताना मला आता दिसत आहेत. तृप्ती, निश्चितच राहुल, मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईच्या दिशेनं येत आहेत आणि त्याची आकडेवारी सध्या अद्यापही स्पष्टपणे समोर येत नाहीये. त्यामुळे मुंबईकडे येताना ती वाहनं कुठे थांबणार, ते लोक कुठे थांबणार, हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासन निश्चितच नियोजन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलत असेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद संपूर्ण माहिती करता. अपडेट्स घेत राहू.